तुम्ही खरंच आळशी आहात का? रात्रीचे 11:30 वाजले आहेत. तुम्ही बेडवर पडलेले आहात. दिवसभरात काय केलं याचा विचार करत आहात. मनात एक आवाज येतो. आजही काही विशेष केलं नाही. सकाळी ठरवलं होतं, आज व्यायाम सुरू करायचा. महत्त्वाचं काम पूर्ण करायचं. नवीन काहीतरी शिकायचं. पण दिवस संपला आणि पुन्हा एकदा सगळं उद्यावर गेलं. मग तुम्ही स्वतःलाच एक नाव देता. मी आळशी आहे. पण थांबा. एक प्रश्न स्वतःला विचारा. जर तुम्ही खरंच आळशी असता, तर तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी तासनतास वेळ कसा मिळतो? तुम्ही मोबाईलवर स्क्रोल करू शकता. मित्रांसोबत तासभर बोलू शकता. मनोरंजनासाठी वेळ काढू शकता. पण तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एका छोट्या कामाची सुरुवात करायला एवढी अडचण काय येते? याचं कारण कदाचित तुमचा आळस नाही, तर तुमच्या मनामध्ये चालणारी एक अदृश्य प्रक्रिया आहे. एका छोट्याशा गावात एक मुलगा राहत होता. गावातील लोक त्याला नेहमी म्हणायचे, हा मुलगा काही करणार नाही. कारण तो प्रत्येक काम शेवटच्या क्षणापर्यंत पुढे ढकलायचा. पण एका दिवशी एका वृद्ध व्यक्तीनं त्याला एक प्रश्न विचारला. तू कामापासून पळतोयस की त्या कामामुळे येणाऱ्या भावनेपासून? हा प्रश्न त्या मुलाच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. कारण त्याला समजलं, समस्या कामात नव्हती. समस्या होती भीती, दबाव आणि स्वतःबद्दलच्या चुकीच्या समजुतींमध्ये. आणि कदाचित आपल्यापैकी अनेक लोकांची गोष्ट ही अशीच आहे. आपण स्वतःला आळशी समजतो, पण कधीकधी आपण फक्त आपल्या मनाला समजून घेतलेलं नसतं. आजच्या या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत, आळस आपल्या मेंदूमध्ये कसा तयार होतो, आपण काम का टाळतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चक्रातून बाहेर कसं पडायचं. कारण बदलाची सुरुवात स्वतःला दोष देण्यापासून होत नाही. ती सुरुवात होते स्वतःला समजून घेण्यापासून. भाग 1. आळसामागची लपलेली गोष्ट. समस्या इच्छाशक्तीची आहे का? कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला स्वतःचं वागणं समजत नाही. आपल्याला माहिती असतं की कोणतं काम महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती असतं की ते काम पूर्ण झालं तर आपल्याला फायदा होईल. तरीही आपण ते काम सुरू करत नाही. आणि मग आपण स्वतःवर एक शिक्का मारतो, मी आळशी आहे. पण इथेच एक मोठी चूक होते. कारण एखाद्या व्यक्तीच्या एका कृतीवरून त्याचा संपूर्ण स्वभाव ठरवणं योग्य नसतं. समजा एक विद्यार्थी परीक्षेच्या आधी अभ्यास टाळतो. बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला वाटेल, हा विद्यार्थी मेहनत करत नाही. पण त्याच्या मनात कदाचित वेगळाच संघर्ष सुरू असू शकतो. कदाचित त्याला अपयशाची भीती असेल. कदाचित त्याला वाटत असेल की एवढा अभ्यास करूनही जर अपेक्षित यश मिळालं नाही तर? ही भीती त्याला पुस्तकापासून दूर नेत असेल. अगदी अशीच गोष्ट नोकरी, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यातही दिसते. एखाद्या व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. त्याच्याकडे कल्पना असते. त्याच्याकडे क्षमता असते. पण पहिलं पाऊल उचलताना तो थांबतो. कारण मनात एक प्रश्न येतो, जर मी अपयशी झालो तर? म्हणून अनेकदा आपण कामापासून पळत नसतो. आपण त्या कामाशी जोडलेल्या अस्वस्थ भावनेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्हाला वाटत असेल की समस्या फक्त आळस आहे, तर तुम्ही फक्त स्वतःला जबरदस्तीनं बदलण्याचा प्रयत्न कराल. पण जर तुम्हाला समजलं की त्यामागे भीती, गोंधळ किंवा चुकीची सवय आहे, तर तुम्ही मूळ कारणावर काम करू शकता. विचार करा, जेव्हा एखादं काम खूप मोठं वाटतं, तेव्हा मन लगेच त्यापासून दूर जायचा प्रयत्न करतं. म्हणून मोठ्या ध्येयांकडे पाहताना अनेक लोक घाबरतात. पण त्याच ध्येयाला छोट्या भागांमध्ये विभागलं तर तेच काम सोपं वाटायला लागतं. हा फरक फक्त कामाचा नसतो. हा फरक आपल्या मेंदूला दिलेल्या संदेशाचा असतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं काम टाळाल, तेव्हा स्वतःला लगेच आळशी म्हणू नका. एक प्रश्न विचारा, मी हे काम का टाळतोय? कारण कदाचित त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये
तुमच्या बदलाची पहिली पायरी लपलेली असेल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आपला मेंदू कठीण कामांपासून का दूर पडतो आणि हजारो वर्षांच्या मानसिक रचनेचा आजच्या जीवनावर कसा परिणाम होतो. भाग 2. तुमचा मेंदू सोपा मार्ग का निवडतो? आळसामागचं विज्ञान. आपल्या आयुष्यात एक गोष्ट नेहमी घडते. आपल्याला माहिती असतं की कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे, पण तरीही आपण अनेकदा सोपी गोष्ट निवडतो. उदाहरणार्थ, आपल्याला माहिती असतं की सकाळी लवकर उठून व्यायाम केला तर आरोग्यासाठी चांगलं आहे. आपल्याला माहिती असतं की रोज थोडा अभ्यास केला तर भविष्यात फायदा होईल. आपल्याला माहिती असतं की नवीन कौशल्य शिकलं तर संधी वाढतील. पण जेव्हा तो क्षण प्रत्यक्ष समोर येतो तेव्हा मन म्हणतं, आज नको, उद्यापासून सुरू करू. हा उद्या अनेक लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठा अडथळा बनतो. पण यामागे फक्त निष्काळजीपणा नसतो. आपला मेंदू नैसर्गिकरित्या ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतो. पूर्वीच्या काळात माणसासाठी ऊर्जा वाचवणं खूप महत्त्वाचं होतं, कारण प्रत्येक दिवस जगण्यासाठी संघर्षाचा होता. अन्न शोधणं, धोके टाळणं आणि शरीराची ताकद जपणं या गोष्टी आवश्यक होत्या. आज परिस्थिती बदलली आहे. आपल्याकडे सुविधा आहेत, तंत्रज्ञान आहे, संधी आहेत. पण आपल्या मेंदूची काही जुनी यंत्रणा अजूनही तशीच काम करते. म्हणून जेव्हा एखादं काम कठीण वाटतं किंवा त्याचा परिणाम लगेच दिसत नाही, तेव्हा मेंदू सहज पर्याय शोधतो. याच कारणामुळे मोबाईलवरील छोट्या गोष्टी आपलं लक्ष पटकन आकर्षित करतात. कारण त्यातून लगेच काहीतरी मिळतं. एक नवीन व्हिडिओ, एक नवीन संदेश, एक नवीन माहिती. पण व्यायाम, अभ्यास किंवा करिअरसाठी केलेली मेहनत याचा फायदा लगेच दिसत नाही. त्यासाठी वेळ लागतो आणि मेंदूला प्रतीक्षा करायला आवडत नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपला मेंदू बदलू शकत नाही असं नाही. उलट मेंदूला नवीन पद्धती शिकवता येतात. जसं एखाद्या मुलाला सायकल चालवायला सुरुवातीला अवघड जातं, पण रोजच्या सरावानं ते सहज होतं. तसंच आपल्या सवयींबाबतही आहे. सुरुवातीला शिस्त कठीण वाटते, पण सातत्यानं केलेली छोटी कृती हळूहळू आपल्या मेंदूचा नवीन मार्ग तयार करते. म्हणून प्रश्न हा नाही की माझ्यात इच्छाशक्ती आहे का? खरा प्रश्न आहे, मी माझ्या वातावरणाला आणि सवयींना अशा प्रकारे बदललं आहे का, ज्यामुळे योग्य गोष्ट करणं सोपं होईल. कारण अनेकदा आपण स्वतःशी लढत राहतो, पण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे लक्ष देत नाही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आपल्या सवयी कशा तयार होतात आणि डोपामिन नावाची मेंदूमधील प्रक्रिया आपल्याला कोणत्या दिशेनं घेऊन जाते. भाग 3. डोपामिन आणि सवयींचं चक्र. मनाला कोणत्या गोष्टी आकर्षित करतात? कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला स्वतःला ढकलावं लागतं. पण काही गोष्टींकडे आपण नकळत ओढले जातो. उदाहरणार्थ, तुम्ही ठरवता की आज मोबाईल कमी वापरायचा. पण काही वेळानं हात आपोआप फोनकडे जातो. का? कारण आपल्या मेंदूला काही विशिष्ट गोष्टींकडून लगेच प्रतिसाद मिळतो. आणि इथे येतो एक महत्त्वाचा विषय, डोपामिन. डोपामिनला अनेकदा आनंदाचं रसायन असं म्हटलं जातं. पण त्याची भूमिका फक्त आनंद देण्यापुरती मर्यादित नाही. तो आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा करण्यासाठी प्रेरित करतो. जेव्हा एखाद्या गोष्टीतून आपल्याला त्वरित समाधान मिळतं, तेव्हा मेंदू त्या अनुभवाची नोंद ठेवतो आणि पुढच्या वेळी तो आपल्याला पुन्हा त्याच दिशेनं घेऊन जातो. याच कारणामुळे काही सवयी खूप पटकन तयार होतात. उदाहरणार्थ, एका व्यक्तीला ताण आला की ती लगेच मोबाईल उघडते. पहिल्यांदा ते फक्त काही मिनिटांसाठी होतं, पण हळूहळू मेंदू एक संबंध तयार करतो. ताण आला बरोबर, मोबाईल बरोबर, थोडा आराम. काही काळानंतर ती व्यक्ती विचार न करताच तोच मार्ग निवडते. पण दुसरीकडे एखादी चांगली सवय तयार करताना सुरुवात कठीण वाटते, कारण त्याचा फायदा लगेच जाणवत नाही. व्यायाम केल्याच्या पहिल्याच दिवशी शरीरात मोठा बदल दिसत नाही.
अभ्यासाच्या एका दिवसानं आयुष्य बदलत नाही. पैशांची बचत केल्यानं लगेच श्रीमंती येत नाही. म्हणून मेंदूला सुरुवातीला त्यामध्ये तितकं आकर्षण वाटत नाही. पण याचा अर्थ असा नाही की चांगल्या सवयी तयार होऊ शकत नाहीत. फक्त त्यासाठी वेगळी पद्धत वापरावी लागते. मोठ्या ध्येयाकडे पाहून घाबरण्याऐवजी त्याला छोट्या कृतींमध्ये विभागा. जर तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर सुरुवात 50 पानांनी करू नका, फक्त 5 पानांनी करा. जर व्यायाम सुरू करायचा असेल तर पहिल्या दिवशी तासभर करण्याचा दबाव घेऊ नका, फक्त काही मिनिटं सुरुवात करा. कारण सुरुवातीचा उद्देश शरीर थकवणं नसतो, उद्देश असतो मेंदूला नवीन संदेश देणे. ही गोष्ट माझ्यासाठी सामान्य आहे. हळूहळू मेंदू त्या कृतीला ओळखीची बनवतो आणि जे आधी कठीण वाटत होतं तेच नंतर सहज वाटायला लागतं. म्हणून लक्षात ठेवा, सवयी फक्त इच्छाशक्तीनं तयार होत नाहीत, त्या छोट्या कृतींच्या पुनरावृत्तीनं तयार होतात. आणि तुमची रोजची छोटी निवड काही महिन्यांनी तुमची नवीन ओळख बनू शकते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत विद्यार्थी, नोकरी करणारे लोक आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात हा आळस आणि टाळाटाळ कशी दिसते आणि वेगवेगळ्या परिस्थितीत त्यावर कसा विचार करायचा. भाग 4. आळस फक्त कामात नसतो, तो विचार करण्याच्या पद्धतीतही असतो. आपण अनेकदा आळस म्हणजे फक्त काम न करणं असं समजतो. पण खरं पाहिलं तर आळस अनेक वेगवेगळ्या रूपात आपल्या आयुष्यात दिसतो. कधी तो एखाद्या विद्यार्थ्याच्या रूपात असतो, कधी एखाद्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या मोठं स्वप्न असलेल्या उद्योजकाच्या रूपात. फरक फक्त परिस्थितीचा असतो. समजा एक विद्यार्थी आहे, त्याला माहिती आहे की परीक्षेला 2 महिने बाकी आहेत, त्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. पण तो रोज विचार करतो, अजून वेळ आहे, नंतर सुरू करेन. सुरुवातीला हे साधं वाटतं, पण दिवस जातात आणि शेवटी दबाव वाढतो. मग अभ्यास करणं आणखी कठीण वाटू लागतं. इथे समस्या अभ्यासाची नसते, समस्या असते सुरुवात पुढे ढकलण्याची सवय. आता दुसरं उदाहरण पाहूया. एक नोकरी करणारी व्यक्ती आहे, तिला नवीन कौशल्य शिकायचंय, कारण तिला करिअरमध्ये पुढे जायचंय. ती अनेकदा व्हिडिओ सेव्ह करते, कोर्स शोधते, योजना बनवते, पण प्रत्यक्ष शिकायला बसत नाही. का? कारण योजना बनवताना आपल्याला प्रगती झाल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्ष काम सुरू केल्यावर मेहनत घ्यावी लागते आणि तिथेच अनेक लोक थांबतात. अगदी व्यवसायातही हेच घडतं. काही लोकांकडे उत्तम कल्पना असतात, पण ते पहिलं पाऊल उचलत नाहीत कारण मनात अनेक प्रश्न असतात. लोकांना हे आवडेल का? मी अपयशी झालो तर? माझ्यापेक्षा इतर लोक पुढे आहेत. हे विचार इतके मोठे वाटतात की कृती सुरू होण्याआधीच थांबते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कधीकधी आपल्याला काम कठीण वाटत नाही, आपल्याला त्या कामातून निर्माण होणारी अनिश्चितता कठीण वाटते आणि म्हणून आपण आरामाच्या जागी परत जातो. पण आराम आणि प्रगती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळत नाहीत. काही क्षणांसाठी अस्वस्थता स्वीकारावी लागते. नवीन शिकताना गोंधळ, पहिल्यांदा प्रयत्न करताना चुका होतील. सुरुवातीला परिणाम दिसणार नाही, पण हीच प्रक्रिया आपल्याला मजबूत बनवते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक दिवशी प्रचंड मेहनत करावी. याचा अर्थ इतकाच की स्वतःला थांबवणाऱ्या विचारांना ओळखा. जेव्हा मन म्हणेल आज नको, तेव्हा स्वतःला विचारा, खरंच मला विश्रांती हवी आहे की मी फक्त कठीण भावनेपासून पळतोय. हा छोटासा प्रश्न तुमच्या निर्णयांची दिशा बदलू शकतो. कारण अनेकदा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या विचारांच्या पद्धतीमध्ये लपलेला असतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आळस कमी करण्यासाठी फक्त प्रेरणेवर अवलंबून न राहता कोणत्या व्यावहारिक पद्धती वापरता येतात. भाग 5. आळसावर मात करण्याची खरी पद्धत. स्वतःशी युद्ध नाही, स्वतःला समजून घेणं. आपल्यापैकी अनेक लोक बदल करण्यासाठी एकच मार्ग वापरतात,
स्वतःवर दबाव टाकणे. मला हे करायलाच हवं. मी इतका कमजोर कसा? माझ्याकडून काहीच का होत नाही? पण स्वतःवर सतत राग केल्याने शिस्त तयार होत नाही. उलट मन अजून जास्त थकून जातं. कारण बदलासाठी फक्त कठोरपणा पुरेसा नसतो. त्यासाठी योग्य पद्धत आवश्यक असते. पहिली गोष्ट, काम इतकं छोटं करा की सुरुवात करणे कठीण वाटू नये. समजा तुम्हाला रोज पुस्तक वाचायचं आहे, पण तुम्ही स्वतःला सांगता, आज 1 तास वाचणार. जर एखाद्या दिवशी वेळ कमी मिळाला, तर मन लगेच कारण शोधेल. आज शक्य नाही. त्याऐवजी स्वतःला सांगा, मी फक्त 5 मिनिटं वाचणार. 5 मिनिटं पूर्ण करणं सोपं वाटतं. आणि अनेकदा सुरुवात झाल्यानंतर तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळ देता. कारण सर्वात मोठा अडथळा काम नसतो, सुरुवात असते. दुसरी गोष्ट, तुमच्या वातावरणात बदल करा. फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहणं कठीण असतं. जर मोबाईल सतत तुमच्या बाजूला असेल, तर लक्ष विचलित होण्याची शक्यता वाढते. जर अभ्यासाचं वातावरण तयार केलं, तर मेंदूला एक स्पष्ट संदेश मिळतो. आता या कामाची वेळ आहे. लहान बदल मोठा परिणाम निर्माण करू शकतात. तिसरी गोष्ट, परिपूर्णतेचा दबाव कमी करा. अनेक लोक काम सुरू करत नाहीत कारण त्यांना ते उत्तम करायचं असतं. पण पहिली पायरी परिपूर्ण नसते. पहिली पायरी फक्त घेतलेली असते. एक चित्रकार पहिल्या दिवशी उत्कृष्ट चित्र तयार करत नाही. एक लेखक पहिल्या प्रयत्नात उत्तम पुस्तक लिहित नाही. प्रत्येक कौशल्याची सुरुवात अपूर्णतेपासून होते. चौथी गोष्ट, स्वतःच्या प्रगतीची नोंद ठेवा. कारण मेंदूला प्रगती दिसली की पुढे जाण्याची इच्छा वाढते. कालपेक्षा आज 1 पाऊल पुढे ही भावना खूप शक्तिशाली असते. लक्षात ठेवा, तुम्हाला स्वतःला बदलण्यासाठी एका दिवसात वेगळी व्यक्ती बनायची गरज नाही. तुम्हाला फक्त रोज स्वतःला एक छोटा पुरावा द्यायचा आहे की मी बदलू शकतो. कारण आत्मविश्वास विचारांनी तयार होत नाही, तो कृतींमधून तयार होतो. आणि प्रत्येक छोटी कृती तुमच्या मनाला सांगते, आयुष्यावर नियंत्रण घेऊ शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, बदल करताना लोक कोणत्या चुका करतात, ज्यामुळे ते पुन्हा जुन्या सवयींकडे परत जातात. भाग 6, बदलाच्या मार्गातील अडथळे. जुन्या सवयी पुन्हा का जिंकतात? अनेक लोकांना माहिती असतं की त्यांना काय बदलायचं आहे. त्यांना माहिती असतं की कोणत्या सवयी चांगल्या आहेत आणि कोणत्या सवयी त्यांना मागे खेचत आहेत. तरीसुद्धा काही दिवस प्रयत्न केल्यानंतर ते पुन्हा जुन्या पद्धतीकडे परत जातात. याचा अर्थ असा नाही की ते कमजोर आहेत. याचा अर्थ इतकाच की बदल करताना काही मानसिक अडथळे समजून घेणं गरजेचं आहे. पहिला अडथळा, फक्त प्रेरणेवर अवलंबून राहणे. आपण अनेकदा एखादा प्रेरणादायी व्हिडिओ पाहतो किंवा एखादी गोष्ट ऐकतो आणि त्या क्षणी खूप ऊर्जा जाणवते. आपल्याला वाटतं, आता मी सगळं बदलणार. पण काही दिवसांनी ती भावना कमी होते आणि मग आपण पुन्हा जुन्या सवयींकडे जातो. कारण भावना कायम राहत नाहीत, पण सवयी टिकतात. म्हणून बदल फक्त उत्साहावर नाही, तर व्यवस्थेवर आधारित असायला हवा. दुसरा अडथळा, एक चूक झाली की पूर्ण प्रवास सोडून देणे. समजा एखाद्या व्यक्तीनं 10 दिवस व्यायाम केला. 11व्या दिवशी काही कारणामुळे तो झाला नाही. मग ती व्यक्ती विचार करते, माझ्याकडून होत नाही, आणि ती पुन्हा सुरुवात करत नाही. पण एका दिवसाची चूक तुमची ओळख ठरवत नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही किती वेळा सुरुवात करू शकता. कारण यशस्वी लोक आणि इतर लोकांमध्ये एक मोठा फरक असतो. यशस्वी लोक कधीच पडत नाहीत असं नाही. ते पडल्यावर तिथे थांबत नाहीत. तिसरा अडथळा, खूप मोठी अपेक्षा ठेवणे. काही लोक पहिल्याच दिवसापासून मोठा बदल पाहू इच्छितात. पण प्रत्येक गोष्ट वेळ घेते. झाड लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी फळ मिळत नाही. त्याला पाणी द्यावं लागतं, काळजी घ्यावी लागते आणि संयम ठेवावा लागतो.
तसंच आपल्या सवयींचं आहे. चौथा अडथळा स्वतःची तुलना इतरांशी करणे. आपण अनेकदा दुसऱ्यांचं यश पाहतो, पण त्यामागची वर्षांची मेहनत पाहत नाही. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. तुमची तुलना कालच्या तुमच्याशी करा, कारण खरी स्पर्धा दुसऱ्यांसोबत नसते, ती स्वतःच्या जुन्या सवयींसोबत असते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल मी पुन्हा जुन्यासारखा होत आहे, तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी या अनुभवातून काय शिकू शकतो? कारण प्रत्येक अडथळा हा शेवट नसतो. कधीकधी तो आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा संकेत असतो. आता या प्रवासाचा शेवटचा भाग बाकी आहे, जिथे आपण या सर्व गोष्टी एकत्र करून पाहणार आहोत आणि स्वतःची नवीन ओळख तयार करण्याची सुरुवात कशी करायची हे समजून घेणार आहोत. भाग 7. नवीन सुरुवात. आळसावर नाही, स्वतःच्या मनावर विजय मिळवा. आजपर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली. आळस हा नेहमी तुमच्या क्षमतेचा अभाव नसतो. कधी तो चुकीच्या सवयींचा परिणाम असतो, कधी तो भीतीचा आवाज असतो, कधी तो अशा कामापासून दूर जाण्याचा प्रयत्न असतो जिथे आपल्याला स्वतःबद्दल शंका वाटते. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर आपण पुढे काय करायचं? कारण फक्त कारण समजून घेणं पुरेसं नसतं. बदलासाठी कृती आवश्यक असते. आणि ती कृती खूप मोठी असण्याची गरज नाही. कधीकधी आयुष्य बदलण्याची सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. आज फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी काम करणं. आज एक वाईट सवय थोडी कमी करणं. आज एखादं महत्त्वाचं काम उद्यावर न ढकलणं. या छोट्या गोष्टी दिसायला साध्या असतात, पण त्या तुमच्या मेंदूला एक नवीन संदेश देतात. मी माझ्या निर्णयांवर नियंत्रण ठेवू शकतो. आणि हळूहळू हा संदेश तुमच्या ओळखीचा भाग बनतो. एक वेळ अशी येते जेव्हा चांगली सवय ही जबरदस्ती वाटत नाही, ती तुमच्या जीवनशैलीचा भाग बनते. म्हणून स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवू नका. कारण परिपूर्ण होण्याच्या प्रयत्नात अनेक लोक सुरुवातच करत नाहीत. त्याऐवजी प्रगती निवडा. कालपेक्षा आज थोडं चांगलं होण्याचा प्रयत्न करा. कारण मोठं यश अचानक घडत नाही. ते अशा छोट्या क्षणांमध्ये तयार होतं जिथे तुम्ही जुन्या सवयीपेक्षा नवीन निर्णय निवडता. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुका नाही, तुम्ही तुमच्या आजच्या निर्णयांनी तयार होणारी व्यक्ती आहात. जर आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टी पुढे ढकलल्या असतील, तर याचा अर्थ असा नाही की पुढेही तसंच होईल. प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. कदाचित आजचा दिवसही तसाच एक दिवस असेल, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल आणि स्वतःला घडवायला सुरुवात कराल. कारण शेवटी आळसावर विजय मिळवणं म्हणजे नेहमी जास्त काम करणं नाही. खरा विजय म्हणजे आपल्या मनाला समजून घेणं, आपल्या सवयींवर नियंत्रण मिळवणं आणि आपल्या भविष्यासाठी रोज एक छोटं पाऊल उचलणं. जर या प्रवासातून तुम्हाला स्वतःबद्दल एक नवीन विचार मिळाला असेल, तर हा विचार त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, जी आज स्वतःला कमी समजते. कदाचित तुमचा एक छोटासा प्रयत्न कोणाच्या तरी मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकतो. आणि शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारा, मी उद्याची वाट पाहणार आहे की आजपासून एक छोटं पाऊल उचलणार आहे? कारण बदलासाठी योग्य वेळ कधीच येत नाही. योग्य वेळ आपण तयार करतो. जर आजच्या व्हिडिओमधली एखादी गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल, तर स्वतःला एक छोटा प्रश्न नक्की विचारा, मी आज कोणतं एक पाऊल पुढे टाकू शकतो? आणि हा प्रवास तुमच्यासारख्या आणखी एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. अशाच विचार बदलणाऱ्या कथा आणि मानसशास्त्र समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास इथूनच सुरू होतो. धन्यवाद.